हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगडकर ब्लॉग. तर शानू गेलेली आहे शाळेत आणि तिने आज काय नेलं टिफिनमध्ये बगर, जो की तिचा खूप जास्त आवडीचा आहे. तर तिला बगर करून दिला, बिलकुल साधा सिंपल, मिरची आणि जिरं बस एवढंच टाकलं, थोडंसं दही टाकलं. आता आमच्यासाठी नाश्त्यात बघते काहीतरी करते, म्हणजे पोहे आहे, पोहे वगैरे बघते. आणि इकडे आमचं सोबत कूलरचं काम पण सुरू आहे, कारण आता खूप जास्त तपत आहे. आणि नरेशच्या लग्नाच्या वेळी माझा भाऊ आणि त्याची टीम जी आहे, पूर्ण फोटोग्राफर जे आहे ते सगळे इथे राहणार आहे. 4-5 जण आहे की किती जण आहे तर माहिती नाही, जास्तच जण असणार. तर सगळेजण इथेच राहणार आहे आपल्या क्वार्टरमध्ये. तर त्यामुळे इथे कूलरची सोय करून देणं खूप जास्त आवश्यक आहे आता. तर चला आता त्या कामी लागत आहोत आम्ही. आणि नाश्त्यात पोहे करू ना हो. हा, इथे ठेवायचं आहे कूलर. आणि आता हे सगळं खाली करावं लागते पहिले, त्यानंतर मग इथे कूलरची जी जागा आहे ते व्यवस्थित करणार. आणि हे जे स्टँड आहे आम्ही याच्यावर ठेवत असतो नेहमी, पण हे म्हणत आहे की आपण यावेळेस स्टँडवर नाही ठेवू, जेणेकरून आपली झाडंसुद्धा इथं राहणार. फक्त ते स्टँड जे आहे ते आता समजा असं आडवं आहे ते असं उभं करून देणार इथे. अहो इकडे, वाव, हे किती छान झालं, मस्त झालं, खूपच छान झालं. हे बघा किती छान दिसत आहे. असे लोंबले पाहिजे खाली. नाही पण हे असे पण छान दिसत आहे ना, खूप मस्त वाटत आहे. पण कोणी आलं आमच्याकडे काही तोडूनच नेते, दे मला थोडं थोडं, दे मला थोडं थोडं करत करत थोडं थोडं तोडून नेते. मग ते वेगळंच काय ते असं इकडे कसं गॅप आहे तसं होऊन जाते. तर जाऊ द्या झाडांचं आता. चला अहो, हे पन्न्यो, या पन्नीला हलवणं म्हणजे खूप मुश्किल काम झालेलं आहे. बापरे पाय, ते काय तर डबकीत टाकून देते. डबकेच नाही, चांगल्या कुंडीतच टाकायला. एक नंबर. अंदर टाकलं पुन्हा कचरा होईल. त्याच्यावर ठेवता येईल ना, त्याच्यावर ठेवा लागेल ना. ते राहू दे, ते सरकव तिकडं, फक्त तिकडं सरकव, तिकडं सरकून दे फक्त. फक्त झाड तिकडं सरकवतो मी बरोबर. स्टँड काढून घे. मी पण पाहतो मंडळी हे वाले कसे, हे कसे बिना, हे झाड बिना हलवल्याशिवाय तुम्ही स्टँड. नाही तिकडं सरकव म्हटलं ते झाड. मी सरकवतो, हे सरकवतो, झाडे सरकवा. झाड उचलाच नाही हा बिलकुल. सरकवलं पाहिजे.
तर मंडळी अशा पद्धतीने ठेवलेलं आहे, आता स्टँड केलेलं आहे उभं. आणि मला असं वाटतं की असंच आपण कायमसाठी असंच राहू देऊ उभं. हो नाही का नाही, म्हणजे मग जागा पण भेटते आपल्याला वापरासाठी आणि आपले झाडं मावून पण जाते याच्यावर. आणि खाली पण ठेवलेलं आहे छान मस्त. तर मंडळी इथपर्यंत काम आलेलं आहे आणि कसा बसा आम्ही कूलर उचलून ठेवलेला आहे. मला या स्टँडवर चढावं लागलं होतं आणि आता इथून पाणी टाकायसाठी थोडंसं इथूनच चढून जावं लागेल, तेव्हा झाडांना पाणी टाकता येईल. आणि मला तुम्ही आठवण नाही दिली हो झाडाला पाणी टाकायसाठी. तर आता हे पॅकिंग चालू आहे, तर मी आता करू लागते यांची मदत, कारण की आतापर्यंत मी थोडंसं व्लॉग वगैरे अपलोड करायचा होता, त्याच्या मागे होती. कारण 10 वाजत आलेले आहे आणि आपला व्लॉग 10 किंवा 10:30 वाजेपर्यंत तरी पोहोचून जातो. तर कशा पद्धतीने करत आहे तुम्ही पॅकिंग? व्यवस्थित केलं ना? बरोबर झालं ना? फक्त फिट करावं लागतं आता. चला मग, चला मग नाश्ता करतो. नाश्ता अजून व्हायचा आहे आमचा, हेच कामं चालू आहे आमची सध्या. चला ना, सरकावा अजून थोडंसं, सरकावा अजून सरकावा थोडंसा. बस होते. थोडंसं इकडं घ्या, नाही तर थोडंसं इकडं ओढा. इकडं तुमच्याकडे ओढा. तर आमच्या कूलरचं जे काम आहे ना, ते थोडंफार राहिलेलं आहे. बहुतेक त्याचं असं म्हणजे पॅकिंग वगैरे ते राहिलेली आहे, बाकी सगळं झालेलं आहे. कूलर पण आमचं चालू झाला. 2-3 तासा अगोदर गेले होते घरून तार आणायसाठी. तेव्हापासून जे यायचेच आहे, त्यांना पेशंट पण लागलं मध्येच, तर पेशंट वगैरे रेफर करायसाठी गेलेले आहेत ते. तर त्यामुळे आमचं थोडंसं कूलरचं काम जे आहे ते राहिलेलं आहे. माझी आंघोळ वगैरे झाली, घरातले कामं सगळे करून घेतले. त्यानंतर स्वयंपाकसुद्धा झालेला आहे. आणि स्वयंपाकात आज केलेला आहे छानसा डाळ तडका, भात आणि पोळ्या. आता हे आल्यानंतर जेवू, नाही तर मला जर तोपर्यंत भूक लागून गेली तर मी जेवून घेणार, कारण माझ्याकडून वेट करणं होत नाही. तर आजच्या जेवणात बघा मंडळी काय आहे, छान मस्त असा डाळ तडका, भात आणि पोळ्या. यासोबत थोडासा कांदा वगैरे घेते, निंबू घेते आणि मस्त जेवण करते. तुम्ही पण या जेवायला. तर चला मंडळी, भेटते तुम्हाला जेवण झाल्यानंतर. तर दुपारपासून मी बसली मशीनवर म्हणजे खुर्चीवर बसली ती. तर दुपारपासून हे ब्लाऊज शिवलेलं आहे मी. दुपारी बसली मी मशीनवर थोडा वेळ. शानूला पहिले झोपून दिलं, त्यानंतरच बसली, कारण की ती काही करू नाही देत म्हटलं. साधंच ब्लाऊज आहे, पण बरेच दिवस झाले. कस्टमरचं ब्लाऊज आहे इथे, कस्टमरचं ब्लाऊज आहे. तर बरेच दिवस झाले शिवायचं होतं, तर आज झालं आहे ते शिवून आणि खूप समाधान वाटत आहे, कारण व्हायचं आहे चालू होतं. आणि आता शिवणार मी माझे ब्लाऊज, माझ्या साड्या आहेत ते करायचं आहे. तर आता ते करणार मी. आणि आईचं सुद्धा एक ब्लाऊज आहे, तर ते सुद्धा करायचं आहे मला. जर जमलंच तर करून टाकणार मी. साधा ब्लाऊज शिवायला वेळ लागत नाही. आणि मला मेन म्हणजे शानूला न्यायचं आहे दवाखान्यात, कारण की दाखवू शानू, हे बघा तिचा डोळा सुजला आणि डोळ्यावर हे असं आलं, काय आहे तर माहिती नाही. बंद कर. हे बघा, आणि डोळा खूप जास्त सुजून गेलेला आहे, तर ते आता दाखवायचं आहे. बघू दे, असं बघ, हे बघा सुजून गेलेला आहे आणि याचा त्रास खूप जास्त होत आहे. तर आता हा पसारा जो आहे हा नंतरच आवरणार, कारण अजूनपर्यंत माझं मशीनवरचं काम झालेलं नाही आहे. सर्वात आधी मी फ्रेश होते आणि त्यानंतर जाते हॉस्पिटलमध्ये. शानू मला आत्ताच विचारत आहे की मम्मी त्रास किती होणार हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर. आता मला काय माहिती त्रास किती होणार. तर तुला त्रास किती होत आहे आता? किती त्रास होत आहे तुला? थोडसा. मग आता त्याच्यापेक्षा जास्त नाही होणार, काहीच नाही होणार. चल. तर डॉक्टर म्हणे की उन्हाळ्याचं हे असं चालूच राहते म्हणे पोरांना. तर काही गरम वगैरे खाण्यात आलं असेल तर ते तिला आलेलं आहे, पिंपल्स टाईपच आलेला आहे. तर पण सुजन खूप आहे त्याला, तर ते म्हणे आपोआप ते पिकणार, फुटणार आणि मग
बसून जाणार म्हणे 2-3 दिवस. 2-3 दिवसात. तर चला आता मी अजून एक मला साडीची फॉल वगैरे आणायची आहे, काल विसरली मी, तर आता ते घेऊन येते आणि बाकी काही नाही. चला चल. हॅलो पप्पा काय म्हणे, लॉक लावून या म्हणे का? हां चल. ब्लाऊज कट करत बसलेली आहे आणि आमच्या इकडे छान लगोरी खेळणं चालू आहे. लहान पोरांचे गेम खेळणं सुरू आहे. सध्या आम्ही पण लहान झालेलो आहो. आई आई सोड मावशी माझा. म्हणे आमच्या गावाला म्हणजे हे आणलं म्हणे. हो सांगितलं नदी का पहाड? मला विचारा ना. काय पाहिजे पहाड? नदी का पहाड़, नदी का पहाड़. मच्छर जाते चला आता भूक लागली. हो चला आता 9-10 वाजले. मळ्या तळ्या मळ्या मळ्या हा मला लागते का जरा बरोबर आहे. नाही 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 एकच मास तू पण खेळ काय नाही सांगतो सांग तू पण खेळ. हा तळ्यात मळ्या तळ्यात मळ्या मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात. आणि ते हे संगीत खुर्ची मजा येते. तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात
मळ्या तळ्या तळ्या मळ्या तळ्या मळ्या तळ्या. ते गाण्यावर बघतो. तर आज दिवसभर मशीन कामाच्या मागे होती, पण आता थोडंसं खेळायला गेली तर थोडेसे पाय मोकळे झाले. बरं झालं जर गेली तर खेळायसाठी. आणि आमचं इकडलं थोडंसं कूलरचं काम राहिलेलं होतं, तर ते सुरू आहे आता. कारण की हे पॅक करणं खूप गरजेचं आहे, नाहीतर इथून ना मांजर येते आणि सगळं घरभर कारभार करून ठेवून देत असते रात्रभरात. म्हणून हे असं पॅक करून ठेवलं ते कामाचं. इथे कुल्लर बांधलेला आहे. आता हे आपले झाड तर खिडकी झाड आहे इथे ते. आणि मम्मी हे पप्पा काम करत असते. छान पॅक झालं. तर 2 मिनटं बंद करा. तर झालेलं आहे आमचं कूलर पॅक आणि एक एक काम सगळे आमचे उरकत आलेले आहे. आणि माझं आजचं ब्लाऊजचं जे होतं ते सुद्धा एक महत्त्वाचं काम झालेलं आहे. आता माझेच आहे, तर ते शिवते मी. तर असं आहे मंडळी. चला मग आता आज तर मस्त लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या आमच्या. मस्त खेळलो आम्ही खूप सगळे गेम. थोड्या वेळात खूप सगळे गेम खेळून घेतले. तर असं आहे. चला आता करते मी आराम. ते आजचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं कसं नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. भेटू द्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर, बाय. छान बाय करायचं आहे.